महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना ठरली, पण महायुतीचं एकमत होत नाहीये. अशा पद्धतीचं दृश्य असल्यामुळे प्रश्न पडतायत. बावनकुळे शिरसाट म्हणतात महायुती एकत्रच लढणार. दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी मात्र मनपासाठी स्वबळाचा नारा दिलाय का, अशा पद्धतीचा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे या संदर्भामध्ये महायुती एकमतात आहे का नाही याबद्दल शंका कुशंका आहे. पक्ष मोठा असेल तर आपण सगळे मोठे होणार. पक्ष लहान झाला तर त्याचा फायदा आपला कोणालाही होणार नाही. येणाऱ्या या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे. पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल. आपल्याला एक योग्य आपली भूमिका ते बजावावं लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे. असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला. आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू, एखाद्या ठिकाणी. बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे. कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही. यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत. म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. वाद झाला तर आम्ही एकमेकांच्या विरोधात. ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, परंतु आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत.